नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांत आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता मी आहे पुण्यामध्ये नऱ्यामध्ये आणि आत्ता मी चाललो आहे धायरी गावात, जिथं धायरेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर बघायसाठी मला ॲक्च्युली माहीत नव्हतं, पण माझ्या मावशीने सांगितलं की तिथे एक सुंदर मंदिर आहे महादेवाचं. सो ते मी पण बघतो आणि तुम्हालाही दाखवतो आजच्या व्हिडिओ थ्रू. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, घरातून बाहेर पडलेलं आहे, बघू शकता. बिल्डिंगच्या बाहेर चाललो आहे आता धायरीच्या मंदिराकडे. आता बघू रिक्षा स्टँडवर जातो, रिक्षाने जातोय की बसनं जातोय. बस जाणार नाही, शक्यतो रिक्षाने जाईल. चला. फायनली मित्रांनो मंदिराच्या आवारात पोहोचलेला आहे. हा मंदिराचा दुसरा गेट आहे आणि इथून मी आता आत जाणार आहे. गेट चालू आहे का बघू. हा गेट बंद आहे मित्रांनो, दुसऱ्या साईडचा गेट बघू आता. चला. फायनली मित्रांनो धायरेश्वर मंदिराच्या गेटसमोर पोहोचलो आहे. पायऱ्या चढून मी वरती चाललो आहे आता. त्यानंतर दर्शन घेऊया मित्रांनो मंदिरात. हे आहे तिथे असलेल्या दोन शिवलिंगांच्या मूर्त्या मित्रांनो. एक आहे भक्ती शिवलिंग आणि एक आहे महादेवांनी स्थापन केलेलं शिवलिंग. त्याची आख्यायिका फार वेगळी आहे. फायनली मित्रांनो हे आहे शिव मंदिर धायरेश्वरचं. तिथे मी पोचलेलो आहे आत्ता. खूप चलू आलं आहे मित्रांनो, दमलेलो आहे खूप. रिक्षा पण मला भेटली नाही, सो भरपूर चालून यावं लागलं. मंदिरात शूटिंग वगैरे अलाउड नाही, तरी पण मी काढतो आहे हळूच. भरपूर लोक काढत आहेत, सो मीही काढतो आहे. मंदिरात आतमध्ये मंदिराचं खूप मस्त दोन शिवलिंग आहेत मित्रांनो. एक भक्तिलिंग आणि एक शिवलिंग आहे. हे मंदिर खूप जुनं मित्रांनो, जवळजवळ 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, जे अजूनही अस्तित्वात आहे. आणि भरपूर खूप सारा जीर्णोद्धार तुम्ही बघू शकता. खूप चांगला जीर्णोद्धार केला आहे या मंदिराचा. मित्रांनो हे जे मंदिर आहे हे 1900 नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर असं केलं होतं. पहिला रायकर घराणं जे होतं त्या घराण्यांनी हे मंदिराची स्थापना केली होती. म्हणजे त्या घराच्या आख्यायिका असं सांगितली जाते की त्या घराण्याचे जे जैतोजी बाबा रायकर होते त्यांना महादेवांना दृष्टांत दिला होता आणि हा मंदिराचा परिसर त्यांना दाखवला होता. म्हणजे दोन शिवलिंग आहेत मित्रांनो, एक महादेवाचं शिवलिंग आणि एक भक्ती शिवलिंग आहे, जे जैतोजी बाबा रायकर यांच्यासाठी केलं होतं स्थापन महादेवांनी साक्षात. म्हणजे ते दर्शनाला जायचे शनी शिंगणापूरला, सातारा जिल्ह्यात, इथून चालत. अशी हिची आख्यायिका आहे. त्यांना जाता वाटत परत येतो तेव्हा त्यांना दर्शन दिलं मित्रांनो महादेवांना आणि ही वाट दाखवली. ते वाट चुकले होते चांगलात आणि ही वाट दाखवून मंदिर स्थापन केलं. बघू शकता किती भव्य परिसर आणि किती सुंदर. साईडला पूर्ण झाडं आहेत मित्रांनो, भरपूर सारी हिरवळ आहे. खूप छान आणि नयनरम्य आणि असा मनोरम्य असा प्रसन्न मित्रांनो हे परिसर आहे. खूप सुंदर वाटलं मला इथे येऊन. शांतता आहे आणि पूर्ण दिवसभर हे मंदिर उघडं असतं. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपासून हे मंदिर उघडंच असतं मित्रांनो. दर्शनासाठी खुलं केलेलं आहे सर्वांसाठी. हे आहे मित्रांनो इथलं दत्त मंदिर. इथंच हे बघू शकता धायरीचं शिवमंदिर इथं आहे आणि शिवमंदिर झाल्यानंतर साईडलाच हे दत्त मंदिर आहे मित्रांनो. तर दत्त मंदिरात जाऊन आपण आतमध्ये जाऊन बघून या दत्त मंदिरात. दत्त मंदिर नेमकं कसं आहे मित्रांनो ते पण आपण बघून घेऊ. मंदिरात मित्रांनो जास्त काही नाही मित्रांनो. मंदिरामध्ये आतमध्ये समर्थ स्वामींची म्हणजे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. मग सुद्धा मंदिर आत्ताच बांधले असं वाटते. त्या मंदिराचं बांधकाम इतकं काही जुनं वाटत नाही आहे, खूप नवीनच बांधकाम आहे आणि खूप सुंदर आतमध्ये मूर्ती आहे. असा फोटो जर मला भेटला तर मी आतमध्ये फोटो इथं लावेन. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रशस्त आणि खूप मोठा असा परिसर आहे मंदिराचा. सुंदर आणि नयनरम्य भरपूर सारी झाडं आहेत मित्रांनो. मला इथं जास्तीत जास्त औदुंबर आणि कैलासपती नावाचं झाडांची मला खूप जास्त इथं वृक्ष दिसली. भरपूर मोठे मोठे वृक्ष आहेत तुम्ही बघता. हे पण इथं खूप सारे वृक्ष आहेत. खूप शांत आणि नयनरम्य असं वातावरण असलेलं हा मित्रांनो हे ठिकाण आहे. धायरी गावात तुम्हाला जर यायचं असेल तर पुण्यामधून धायरी गावात यायचं. धायरी गावातच धायरेश्वर मंदिर म्हणूनच बसचा स्टॉप आहे. तिथून उतरला की 2 मिनिटाच्या चालल्या अंतरावर हे मंदिर आहे मोठं शिवाचं. इथून काही सुंदर व्ह्यू दिसतं बघा हा मंदिराचा. त्या झाडाच्या मधून जर बघितलं तर बॅक साईड आहे मंदिराची आणि तिथं आलो आहे कारण समोरच्या साईडला शूट करणं अलाउड नाही आहे. समोर पाठीमागच्या साईडला येऊन तुमच्याकडे शूट करतो. बरंच भाडे आहेत मित्रांनो. 10-20 रुपये लागतात जायसाठी जर तुम्ही बसनं आलात तर. पण मी चालत आलो आहे कारण मला कुठली रिक्षा भेटते नाही आणि बसही भेटते नाही. सो मी 3 किलोमीटर माझ्या ठिकाणापासून चालत आलो आणि मला मंदिरात येऊन इतकं भारी वाटतं की मला लागलेला जो थकवा होता तो निघून पूर्ण गेलेला आहे मित्रांनो. भरपूर छान वाटते मित्रांनो इथे येऊन. रायकर घराण्याने हा मंदिरासाठी खूप केलं आहे.
धायरी देवस्थान संस्थेच्या मार्फत शिक्षण संस्था सुरू केली आणि शैक्षणिक वाटचालीला मदत केली आहे त्या संस्थानांनी गायकरांनी. अजूनही त्यांच्या वंशपरंपरागत या मंदिराची सेवा चालूच आहे मित्रांनो. त्याची दैत्यजाबाज गायकर यांनी हे मंदिर स्थापन केलं होतं ते 350 वर्षापूर्वी. त्यानंतर अजूनही हे मंदिराचा तसाच इतिहास आहे आणि तसंच मंदिर 1978ला हे मंदिर जीर्णोद्धार केलं होतं. खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. भारीच वाटलं मला इथे येऊन. खूप सुंदर असा मठ पण मला बघायला मिळाला. श्री गोरक्ष मठ बघू शकता किती सुंदर छोटासाच मठ आहे, जास्त काही मोठा नाही, पण किती भारी बांधकाम आणि किती शांतता आणि किती चैतन्यमय वातावरण आहे या मठाचं. आणि बघू शकता सर्वत्र खूप झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत मित्रांनो. भारी वाटलं या मठात येऊन. पण बघू शकता मित्रांनो समोर सूर्यास्त किती भारी दिसतो या मंदिरातून. सूर्याचा असं त्या बिल्डिंगच्या पाठीमागे सूर्य थोडंसं पाठीमागे जाऊन दाखवतो. सूर्य आता खाली गेलेला आहे मित्रांनो. संध्याकाळचं ह्या मंदिराचं वातावरण मित्रांनो खूप प्रसन्न आणि बरीच बारकी मुलं इथे खेळताना पण दिसत आहेत, जी क्रिकेट खेळायला आलेत ह्या मंदिरामध्ये. छान असं वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेला, तर मंदिर खूप छान आणि प्रसन्न वाटते मित्रांनो. अजूनच बघू शकता हा एरिया धायरीचा ट्रॅफिक खूप जास्त आहे मंदिराच्या एरियात. तिकडं तो मठ होता जिथे मी आत्ता जाऊन आलो, श्री गोरक्ष मठ. संध्याकाळची वेळ मित्रांनो खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह ह्या मंदिराचा वाईब देते. सकाळची पण मला वाटते सकाळी पण या मंदिरामध्ये अशीच पॉझिटिव्ह आणि सुंदर वाईब असणार आहे. तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी नक्की येऊ शकता. दुपारच्या गरमीच्या तुम्हाला ती शांतता अनुभवायला मिळणार नाही. आणि सूर्यास्ताचा जो व्ह्यू आहे तो खूप छान येतो मित्रांनो इथून. आणि शांतता आणि जो सुंदर असा गार वारा सुटला आहे. पुण्यात तर इतके 2-3 दिवस मी फिरतो आणि इतकी गरमी आहे, मला असा वारा कुठंच भेटला नाही बघायला. इथंही झाडं आहेत ना, त्याच्यामुळे खूप जास्त शांतता आणि खूप जास्त थंडगारपणा मला जाणवायला लागला या मंदिरामध्ये. आता मित्रांनो मंदिरातून बाहेर जायची वेळ झाली आहे. सो आता मंदिराचा निरोप घेऊया, परत एकदा दर्शन घेऊया आणि निरोप घेऊन बाहेर जाऊया. कारण मला इथं धायरीमध्ये माझे पाहुणे आहेत, रिलेटिव्स राहतात, त्यांच्या घरी पण जायचं आहे आणि तिथून मला परत घरी जायचं. सो मला घरी जायला पण वेळ होणार. सो बघूया आता घरी जायला किती वेळ होतोय. चला मंदिराच्या बाहेर जाऊया. रिलेटिव्हच्या घरी जातानाच मला हा एक घाट दिसला. इथे एक सुंदर महादेवाची मोठी मूर्ती आहे, ती तुम्हाला दाखवतो. चला ही आहे मित्रांनो ती महादेवाची मूर्ती, जी तुम्हाला मी आता म्हणत होतो की इथं एक मूर्ती आहे महादेवाची. पण तसं बाहेर साईडने किती भारी व्ह्यू होतो आहे सनसेटचा. आणि ही मूर्ती महादेवांची किती फूट आहे मला याचा काही अंदाज नाही, ह्याच्याबद्दल की मी वाचलं पण नाही. सो पण छान मूर्ती आहे मित्रांनो, एकदम काळ्या दगडामध्ये, भरपूर सुंदर. आणि त्याचे डोळे तुम्ही मूर्तीचे बघू शकता किती तेजस्वी आणि अट्रॅक्टिव्ह मूर्तीचे डोळे वाटत आहेत. भारीच मूर्ती आहे मित्रांनो इथे. आणि खूप जास्त मूर्तीच्या वरती मित्रांनो गंगा माता सुद्धा ॲड केली आहे, ते बघू शकता. वरती गंगा माता सुद्धा दिसते. चंद्र तर खूप छानच वाटते. गळ्यातील तो सर्प, हा किती भारीच मूर्ती आहे. मूर्तीकडे बघितल्यावर असं वाटतं की बघतच बसावं, इतकी भारी मूर्ती आहे मित्रांनो. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. दर्शन झालं, आता फायनली चाललो रिलेटिव्हच्या घरी. दादा मला घ्यायसाठी आलेला आहे. सो चला आता जाऊया आपल्या रिलेटिव्हच्या घरी. फायनली मित्रांनो दादाच्या बिल्डिंगमध्ये आता आलेलो आहे. म्हणजे दादाची बिल्डिंगचं जे ना, आता जातो घरी, मावशीकडे जायचं आहे. सो कसं जायचं काय भेटतं बघतो मला जाताना, नाही तर परत मला चालत जावं लागेल. सो चला जाऊया. मित्रांनो धायरीच्या इथलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा. आता आता रस्त्यात मला दिसला, सो म्हटलं तुम्हालाही दाखवून जावं. किती सुंदर असं बांधकाम आणि मस्त काम केलं बघा मित्रांनो. रिक्षा मिळालेली आहे मला त्यासाठी. ह्यावेळेस आत्ता चालत जावं लागणार नाही मला, ही मिळालेली आहे रिक्षा. सो आता रिक्षानं जाऊया, 15-20 मिनटात मी घरी पोचेन. बघू घरी जाऊन आता. लोक साईडला होतच नाहीत कधी, किती पण करा तुम्ही काका. आपण जरी पण जात असतो ना व्यवस्थित, तरी लोक साईडला होत नाही. आता ही कशी येतात, जास्तच ट्रॅफिक आहे ना.
भरपूर जास्तच गर्दी आहे. पुण्यात जास्त जातं 2-3 दिवस तरी मला खूपच जास्त गरम वाटलं, म्हणजे भरपूर उष्णता वाढली पुण्यात. आमच्या भागात एवढं गरम होत नाही कोल्हापूर साईडला. कोल्हापूरचे का? हां, इकडे कुठं आले? इकडे फिरायसाठी आलोय, मावशी आहे इथं माझी. हो का? मला वाटलं नाही राहायला झाले काय इकडे. नाही नाही, एवढ्या गरमीचं कोण राहणार आहे पुण्यात. तसं पुणे राहायला बरं आहे, पण तरी पण पुण्यात कोण राहणार एवढं गरमीचं. हा तर 2-3 दिवस तर जास्तच खूप, म्हणजे अतिशय भयानक गरम होतोय. मी 2-3 दिवस दिवसभर फिरतोय ना, हा. सो कंटिन्यू पाणी कंटिन्यू प्यायला लागते, एवढं गरम होतं, म्हणजे अशी घाम नसतं. हा त्यासाठीच आलोय, पुणे फिरायसाठी आलोय. सो मग फिरतोय पुण्याचं, काय करणार. नाही, धायरीमध्ये तिथे मंदिर आहे की धारेश्वराचं, हा हा त्या मंदिरमध्ये आलतो मी. हां, मंदिरमधून आता दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललोय परत. गावावरून एकच. हां, लईत लई 7-8 मिनिटं लागतात फक्त. हा तेवढ्या सगळ्या ह्या 4 गाड्या आहेत, त्या 4 गाड्या भरायला CNG मध्ये 7-8 मिनिटं लागतात. हा. तिथे टाइमपास नाही करतात. तरी पण फास्टमध्ये काम होतंय की, जास्त एवढं गर्दी असून पण. किती काय रेट आहे CNGचा? आता मला तुम्हाला सत्याच्या घरात होतं रेट काही बघत ना आपण. एक टाकी फुल करायची नाही तर आपला अंदाज पण ते सांगायचे. हां, तरी गर्दी खूपच आहे. हां, नंबर लागला, गाड्या पाहिजे. लवकर नंबर लागला. CNG भरायसाठी थांबले मित्रांनो पंपावर. हो तर केवढी जास्त गर्दी आहे त्या CNGला. ते काका थांबलेत. आता CNG भरून कधी होते बघू, त्याच्यानंतर मी घरी कधी पोचतोय काय नाही बघू, आता किती वेळ. फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे. पूर्ण धायरी फिरून, धायरेश्वराचं मंदिर फिरून, रिलेटिव्हच्या घरी जाऊन पोहोचलेलो आहे. हे बघू शकता सोसायटीमध्ये मी आता पोहोचलोय. आता जातो घरी. फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे मावशीच्या. भरपूर फिरून आता बघूया, फ्रेश होतो थोडासा आणि मग जेवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.